सोलापूरचं मार्करवाडी हे गाव सध्या चर्चेचं केंद्र ठरत आहे। ईव्हीएमवर शंका घेत गावातल्या जानकर समर्थकांनी फेरमतदानाचा निर्णय घेतलाय आणि उद्या हे मतदान होणार आहे। मात्र एकदा निकाल लागून गेल्यावर पुन्हा मतदान घेतलं तर गुन्हे दाखल करण्याचा इशाराच प्रशासनानं दिलाय। गावात जमावबंदी देखील लागू झाली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ईव्हीएमवर शंका म्हणून ज्या गावानं स्वखर्चानं मतपत्रिकेवर फेरमतदानाचा निर्णय घेतला त्या गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात मार्कडवाडीतल्या लोकांनी उचललेल्या पावलाविरोधात सरकारनं कठोर निर्णय घेत त्याला विरोध केलाय। दाव्यानुसार या गावात शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे। तरी सुद्धा भाजपला लीड गेल्यानंच गावकऱ्यांनी फेरमतदानाचा निर्णय घेतला। मात्र निवडणूक आयोगाशिवाय अशी प्रक्रिया कोणीही राबवू शकत नाही असं म्हणत उल्लंघन केल्यास ग्रामस्थांवर फौजदारी खटले भरण्याचा इशारा सरकारनं दिलाय। मार्कडवाडी गावात 843 मतं शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांना तर 1003 मतं भाजपच्या राम सातपुते यांना पडली आहेत। 5 महिन्यांपूर्वीच्या लोकसभेत या गावात मवियाला लीड होतं, मग आता महायुतीला मतदान कसं गेलं असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे। गावकऱ्यांनी मागच्या 3 निवडणुकांची आकडेवारी दाखवत फेरमतदानाचा निर्णय घेतलाय। 2014च्या विधानसभेला जानकरांना या गावात 979 तर विरोधी गटाला 294 मतं पडली होती। 2019च्या विधानसभेत जानकरांना 1346 तर विरोधक उमेदवाराला 300 मतं गेली। 2024च्या लोकसभेला मवियाला 1021 तर महायुतीला 466 मतदान झालं। पण 2024च्या विधानसभेला जानकरांना 843 आणि भाजपला 1003 मतं पडली। 2019ला माळशिरसचे मोहिते जानकरांच्या विरोधात भाजपमध्ये असूनही जानकरांनी या गावात लीड राखलं होतं। यंदा जानकर आणि मोहिते एकत्रित येऊनही या ठिकाणी लीड भाजपला मिळाल्यानंच लोकांनी ईव्हीएमवर शंका घेतली। मतदान उद्या बॅलेट पेपरवर पार पडणार। सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलंय की काही जरी झालं, लाठीचार्ज झाला, डोकी फुटली, रक्तबंबाळ जरी झालं, गोळ्या जरी चालवल्या, आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला आमच्या मताची खात्री झाल्याशिवाय आम्ही मागे सरणार नाही। उद्याच्याला काही झालं तरी मतदान हे होणारच। तर हा चुकीचाच निकाल आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी बसून ठरवलं। तरी आमच्या पूर्ण गावातर्फे हे जे मतदान घेणार आहेत याला आमचा विरोध आहे। याला पूर्ण आमचा विरोध आहे गावकऱ्यांचा, आणि यांनी कोणत्याही ग्रामस्थांना विचारपूस केलेली नाही आणि ह्यांच्या दोघा चौघा जणांच्याच विचारानं चालू आहे हे मतदान। आणि ह्याचा अर्ज सुद्धा तहसीलदारांनी फेटाळलेला आहे। त्यामुळे पूर्ण आमचा बहिष्कार आहे या मतदानाचा। गावातील लोकांना मतदान करण्याची गरज नाही, कारण मतदान हे 23 तारखेला पूर्ण संपलेलं आहे। मतदान उद्या मतदान होणार। जग उलतं पालतं झालं, गोळ्या घातल्या तरी लोक त्यातून जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत मतदान करणार। बरं, ह्याच्यामधून तुम्ही सरकारनं अडवावं, प्रशासनानं अडवावं, असं काय घडलंय इथं? आमची मतं कुठं गेलेत हे फक्त आम्ही चेक करतोय। मग तुम्ही बनावट केलंय का? तुम्ही सगळी हेराफेरी केली का? पण ज्याला मतदान लोकांनी केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी मतदान करणार आहेत। या ठिकाणी सगळ्या लोकांचं मतदान होणार। मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकूणच निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे। त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळं अशा प्रकारच्या मतदानाला परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। आणि चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे। दरम्यान इकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एका पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची आकडेवारी दाखवत पोस्टल आणि ईव्हीएम मतांमधल्या फरकावर बोट ठेवलं। लोकसभेचे आकडे दाखवू इच्छितो। 6 महिन्यापूर्वी जे मतदान झालं त्यावेळी महाविकास आघाडीला पोस्टल बॅलेटमध्ये 31 जागांवर लीड होता आणि महायुतीला 16 जागांवर लीड होता। ईव्हीएम मध्ये सुद्धा महाविकास आघाडीला 31 जागांवर लीड होता आणि महायुतीला 16 जागांवर लीड होता। 31-16 म्हणजे पोस्टल आणि ईव्हीएमचे जे आकडे होते ते तंतोतंत मॅच हे लोकसभेमध्ये झाले। पण 2024च्या विधानसभेमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये महाविकास आघाडी ही 143 जागांवर आघाडीमध्ये आहे। महायुती ही 140 जागांवर पुढे आहे। पण जेव्हा ईव्हीएमचं निकाल बाहेर आले, महाविकास आघाडी जी पोस्टल मध्ये 143 वर होती ती थेट 46 वर येऊन थांबली।
आणि महायुती जी 140 वर होती ती थेट 230 वर गेली. एवढी मोठी प्रचंड तफावत ही पोस्टल आणि ईव्हीएम मध्ये होऊच कशी शकते? विविध मतदारसंघांचे दाखले देत पोस्टल आणि ईव्हीएम मतांच्या फरकांमध्ये एकच ट्रेंड कसा काय राहिला असाही प्रश्न वरुण सरदेसाई यांनी केलाय. अक्कलकुवा 31% पुढे होतो. ईव्हीएमला जेव्हा जातो तेव्हा मी 2% सीट हरून जातो. बाजूला बुलढाणा आम्ही 20% पोस्टलमध्ये पुढे होतो. ईव्हीएमच्या वोटमध्ये 0.8% आम्ही सीट हरून जातो. चोपड्यामध्ये 21% पोस्टलमध्ये आम्ही पुढे होतो. ईव्हीएम मध्ये आम्ही 15% सीट हरतो. दिवसामध्ये यशोमतीताई ठाकूर 23% पुढे असतात, 4% हरतात. परतूरमध्ये आमचे जिल्हा प्रमुख 17% पोस्टलमध्ये पुढे असतात, ईव्हीएम मध्ये 3% हरतात. घनसावंगी राजेश टोपे साहेब हे 37% पुढे असतात पोस्टलमध्ये आणि ईव्हीएमला 1% ते सीट हरून जातात. पोस्टल टू ईव्हीएम राजेश टोपेंचे 22% मतं कमी होतात. पोस्टल टू ईव्हीएम महायुतीची 16% वाढतात. संगमनेरला थोरात साहेबांना पोस्टलची तब्बल 70% मतं मिळाली आहेत, पण जेव्हा ईव्हीएम वर तो विषय येतो तेव्हा 5.5% बाळासाहेब थोरात ती सीट हरतात. ऋतुराज पाटील तब्बल 27% ते पुढे असतात, पण जेव्हा ईव्हीएम वर विषय येतो 6.5% ते मागे जातात आणि ते सीट हरतात. निफाडमध्ये अनिल कदम हे 15% पुढे असतात, ईव्हीएम मध्ये 15% हरतात. पारनेरमध्ये राणी निलेश लंके या 29% पुढे असतात पोस्टलमध्ये, पण ईव्हीएम मध्ये त्या 1% सीट हरतात. कागल महाविकास आघाडीचे समरजित खाडगे हे 9.2% पोस्टलमध्ये पुढे असतात आणि ईव्हीएम मध्ये 4.2% ते मागे राहतात. नाना पटोले साहेब त्यांना 54% पोस्टलमध्ये मिळतात, त्यांच्या विरोधकाला केवळ 24%, 30% ते पुढे राहतात. तर ईव्हीएम मध्ये मतदान होताना दोघांना समसमान मतं कशी मिळू शकतात? केवळ 0.2% नाना पटोले यांचा विजय हा घोषित केला जातो. हे सगळे आकडे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत. माझा एक सरळ सोपा प्रश्न हा आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आहे. जर लोकसभा आणि याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पोस्टल आणि ईव्हीएम चा ट्रेंड हा जर सारखा राहिलेला आहे तर या विधानसभेमध्ये असं नक्की काय घडलं? तूर्तास मार्कडवाडी गावात नेमकं काय होतंय? गावकरी प्रशासनाच्या विरोधाला झुगारून स्वतः मतदान घेतायत की मग कारवाईमुळे गावकऱ्यांची मतदान प्रक्रिया रद्द होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. माझा स्वतःच पक्षाचा एक उमेदवार सुनीलदादा बंडगर, ज्याचं गाव अक्कलकोट मतदारसंघात आहे, त्यांना अतिशय खर्च आणि मोठ्या ताकदीनं लढवतं. तिथं ते स्वतः मतदानाला गेला तर तिथं 0 मतदान आलं. माझा उमेदवार माझ्या पक्षाचा स्वतःला मत देत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल. म्हणून ईव्हीएमची चौकशी योग्य लेवलनं झाली पाहिजे. म्हणजे बाकी लोक ईव्हीएमनी पराभूत झाले आणि हे भारतीय जनता पार्टीचे मित्र आहे म्हणून त्यांना निवडून आणलं. मग ईव्हीएमवर तुमची शंका असेल तर पहिलं काम रोहित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. 100% राजीनामा दिला पाहिजे आणि प्रतिज्ञा घेतली पाहिजे. रवी लव्हेकर, TV9 मराठी, मार्कडवाडी, माळशिरस, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.